याकडे आज केवळ बीड जिल्ह्याचंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे. कारण आज घडलेली ही घडामोड केवळ एक न्यायालयीन प्रक्रिया नसून ती एका निर्घृण हत्येच्या प्रकरणात न्यायाच्या दिशेनं टाकलेलं अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे. बीड जिल्ह्यातील बहुचर्चित मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आज पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. कारण बीडच्या जिल्हा विशेष सत्र न्यायालयात या खटल्याची 24वी सुनावणी पार पडली आणि या सुनावणीत न्यायालयाने जे निर्णय घेतले त्यानंतर या प्रकरणाला खऱ्या अर्थाने वेग येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. सकाळपासूनच न्यायालय परिसरात तणावपूर्ण वातावरण होतं. पीडित कुटुंबीय आशेने डोळे लावून बसले होते, तर दुसरीकडे आरोपींच्या वकिलांची हालचाल वाढलेली दिसत होती. सुनावणी सुरू होताच न्यायाधीशांनी सर्व आरोपींना थेट त्यांच्या नावाने हाक मारून त्यांच्यावर नेमके कोणते गुन्हे दाखल आहेत याची सविस्तर माहिती वाचून दाखवली. आणि याच क्षणी न्यायालयात एक प्रकारची गंभीर शांतता पसरली. कारण आज आरोप निश्चितीची प्रक्रिया पूर्ण होणार होती. या आधीच्या सुनावण्यांमध्ये अनेक वेळा तांत्रिक कारणं देत ही प्रक्रिया पुढे ढकलली गेली होती. कधी वकील बदल तर कधी पुराव्यांच्या प्रती मिळाल्या नाहीत अशा कारणांमुळे खटला लांबत गेला. पण आज न्यायालयाचा सूर वेगळाच होता. आज न्यायाधीश स्पष्ट शब्दांत सांगत होते की या प्रकरणाला आधीच खूप उशीर झाला आहे आणि आता आणखी विलंब होऊ देणार नाही. याच पार्श्वभूमीवर आज सर्व आरोपींवर अधिकृतपणे दोषारोप निश्चित करण्यात आले. विशेष म्हणजे या सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्यासह इतर आरोपींनाही थेट प्रश्न विचारले आणि या प्रश्नोत्तरांमुळेच संपूर्ण सुनावणी अत्यंत महत्त्वाची ठरली. मागील सुनावणीमध्ये आरोपी विष्णू चाटे याच्या जामीन अर्जावर दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाला होता. सरकारी पक्षाकडून सादर करण्यात आलेले मुद्दे आणि आरोपींच्या वकिलांनी केलेले प्रतिवाद यामुळे वातावरण आधीच तापलेलं होतं. त्याचबरोबर या हत्याकांडातील अत्यंत महत्त्वाचे पुरावे असलेले CCTV फुटेज आरोपींच्या वकिलांना सुपूर्द करण्यात आले होते. त्यामुळे आज आरोप निश्चितीवेळी सर्व औपचारिक बाबी पूर्ण झालेल्या होत्या. सरकारी पक्षाकडून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी यावेळी जोरदार भूमिका मांडली. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की संतोष देशमुख यांची हत्या ही अचानक घडलेली घटना नसून खंडणी मिळण्यात अडथळा निर्माण झाला म्हणूनच ही निर्घृण हत्या करण्यात आली. आरोपींचा उद्देश केवळ एक व्यक्ती मारण्याचा नव्हता, तर संपूर्ण परिसरात दहशत निर्माण करून आपलं गुन्हेगारी साम्राज्य उभं करणं हाच होता, असा गंभीर आरोप त्यांनी न्यायालयासमोर मांडला. त्यांच्या या युक्तिवादानंतर न्यायालयात उपस्थित असलेले अनेक जण हादरले. कारण हा गुन्हा केवळ वैयक्तिक रागातून नाही तर संघटित गुन्हेगारीचा भाग असल्याचं स्पष्ट होत होतं. दुसरीकडे प्रतीक घुले याच्या वकिलांनी पुरावे तपासण्यासाठी आणखी वेळ देण्याची मागणी केली. त्यांनी सांगितलं की आम्हाला सादर करण्यात आलेल्या पुराव्यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी वेळ हवा आहे. पण यावर उज्ज्वल निकम यांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यांनी न्यायालयाला सांगितलं की संबंधित लॅपटॉप सध्या फॉरेन्सिक लॅबमध्ये आहे. तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे की या डेटामध्ये काही खाजगी आणि संवेदनशील माहिती असल्याने सरसकट संपूर्ण डेटा देणं शक्य नाही, कारण त्याचा गैरवापर होऊ शकतो. मात्र आवश्यक तो पुरावा उपलब्ध करून देण्यात येईल. यावर न्यायाधीशांनी हस्तक्षेप करत स्पष्ट आदेश दिला की डेटा उपलब्ध होताच आरोपींच्या वकिलांना तो तपासण्यासाठी देण्यात यावा. पण त्याचवेळी त्यांनी हेही सांगितलं की या कारणावरून सुनावणी पुढे ढकलली जाणार नाही. यानंतर न्यायाधीशांनी सर्वात महत्त्वाचा टप्पा सुरू केला, तो म्हणजे आरोप वाचन आणि थेट प्रश्नोत्तरं. न्यायालयात उपस्थित प्रत्येकाची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. न्यायाधीशांनी गंभीर आवाजात सर्व आरोपींना विचारलं की तुमच्यावर खंडणी, अपहरण, हत्या आणि मकोका अंतर्गत संघटित गुन्हेगारीचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. हे आरोप तुम्हाला मान्य आहेत का? याच क्षणी न्यायालयात पूर्ण शांतता पसरली होती. कारण या प्रश्नाचं उत्तरच पुढील सुनावण्यांचा सूर ठरवणार होतं. काही क्षणांचा थांबा घेत वाल्मिक कराड उभा राहिला आणि त्याने उत्तर दिलं, मला हे आरोप मान्य नाहीत, मला काही सांगायचे आहे. यावर न्यायाधीशांनी त्याला थांबवत स्पष्ट सांगितलं की तुम्हाला जेवढं विचारलं आहे तेवढंच उत्तर द्या, जास्त बोलू नका, फक्त हो किंवा नाही सांगा. यावरही वाल्मिक कराड थोडा चाचरत म्हणाला की मला राजकीय द्वेषातून या गुन्ह्यात अडकवण्यात आलं आहे. या वक्तव्यामुळे न्यायालयात पुन्हा एकदा खळबळ उडाली. अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण न्यायाधीशांनी पुन्हा एकदा ठामपणे प्रश्न विचारला, तुमच्यावरील आरोप तुम्हाला मान्य आहेत का? आणि यावेळी वाल्मिक कराडने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं, नाही, मला आरोप मान्य नाहीत. याच उत्तरानंतर न्यायालयात काही काळासाठी स्तब्धता पसरली होती. कारण एका बाजूला गंभीर पुरावे तर दुसऱ्या बाजूला आरोप नाकारणारा मुख्य आरोपी.
हा संघर्ष आता प्रत्यक्ष सुनावण्यांमध्ये दिसणार होता. न्यायाधीशांनी त्यानंतर पुढील सुनावणीची तारीख जाहीर केली आणि सांगितलं की या प्रकरणाची पुढील सुनावणी आता यापुढील दिवसात होणार आहे. या आदेशानंतर आजची सुनावणी संपली. पण या काही मिनिटांच्या प्रश्नोत्तरांनी संपूर्ण प्रकरणाला नवं वळण दिलं आहे. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण बीड जिल्हा हादरून गेला होता. गावागावात भीतीचं वातावरण होतं. एक सरपंच जो गावाचा कणा मानला जातो त्याची अशा पद्धतीने हत्या होणं हे केवळ एका कुटुंबाचं नुकसान नव्हतं, तर संपूर्ण समाजाला हादरवणारं होतं. आज आरोप निश्चिती झाल्याने पीडित कुटुंबाच्या मनात न्याय मिळण्याच्या आशा पुन्हा एकदा जाग्या झाल्या आहेत. मात्र लढाई अजून संपलेली नाही, कारण खरी कसोटी आता सुरू होणार आहे. पुरावे, साक्षीदार, उलट तपासणी आणि न्यायालयीन संघर्ष या सगळ्यातून सत्य बाहेर येणार आहे आणि याच सत्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहणार आहे. आजच्या या सुनावणीने एक गोष्ट स्पष्ट केली आहे की हा खटला आता निर्णायक टप्प्याकडे वाटचाल करत आहे. आरोप निश्चिती झाल्यानंतर आता साक्षीदारांची तपासणी आणि पुराव्यांची सखोल सुनावणी सुरू होणार आहे आणि याच टप्प्यावर न्यायाचा काटा एका बाजूला झुकणार आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबासाठी हा केवळ कायदेशीर लढा नाही, तर आपल्या माणसाच्या हत्येला न्याय मिळावा ही एक शेवटची आशा आहे. अनेक महिन्यांपासून ते न्यायालयाच्या पायऱ्या चढत आहेत. प्रत्येक तारखेला डोळ्यात आशा आणि मनात वेदना घेऊन ते उभे राहतात. आज आरोप निश्चिती झाल्याने त्यांच्या डोळ्यात थोडासा दिलासा दिसत होता. पण अजूनही संघर्ष संपलेला नाही, कारण आरोपींकडून आरोप नाकारले गेले आहेत आणि त्यामुळे खटला दीर्घ चालण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे या प्रकरणाकडे राजकीय, सामाजिक आणि कायदेशीर अशा तिन्ही अंगांनी पाहिलं जात आहे. वाल्मिक कराडने न्यायालयात केलेला राजकीय द्वेषाचा आरोप पुढील काळात नवे वाद निर्माण करू शकतो का, याकडेही सर्वांचं लक्ष आहे. पण न्यायालयाने आज जे स्पष्ट आदेश दिले आहेत त्यावरून हे नक्की आहे की अनावश्यक विलंब सहन केला जाणार नाही. बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात या प्रकरणाबाबत तीव्र भावना आहेत, कारण हा गुन्हा केवळ एक हत्या नसून दहशतीच्या विरोधातला लढा मानला जात आहे. आजची सुनावणी संपल्यानंतर न्यायालय परिसरात चर्चा सुरू होती. पुढे काय होणार, साक्षीदार कोण असणार, पुरावे किती मजबूत आहेत आणि न्याय किती लवकर मिळणार, हे सगळे प्रश्न लोकांच्या मनात घोळत होते. जानेवारी महिना आता अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, कारण त्या दिवशी खटल्याचा पुढील टप्पा सुरू होईल आणि तेव्हाच स्पष्ट होईल की न्यायालय कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे. या संपूर्ण प्रकरणात एक गोष्ट मात्र ठामपणे सांगता येईल की आजचा दिवस हा इतिहासात नोंदला जाणार आहे, कारण आज संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्यायालयाने आरोप निश्चित करून न्यायाच्या दिशेने एक मजबूत पाऊल टाकलं आहे आणि याच पावलावर पुढील संपूर्ण खटल्याचं भवितव्य अवलंबून आहे. आता प्रश्न एकच आहे, या लढाईत सत्य जिंकेल का, दोषींना शिक्षा मिळेल का आणि पीडित कुटुंबाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल का, हे जाणून घेण्यासाठी पुढील सुनावण्या अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. आणि म्हणूनच मित्रांनो, ही केस केवळ एका जिल्ह्याची नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक संदेश देणारी आहे की गुन्हा कितीही मोठा असो, न्याय उशिरा मिळेल, पण नक्की मिळेल का, याचं उत्तर येणाऱ्या दिवसांत मिळणार आहे. त्यामुळे या प्रकरणातील प्रत्येक घडामोड जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत शेवटपर्यंत जोडलेले रहा, कारण पुढील अपडेट्समध्ये अनेक धक्कादायक खुलासे होऊ शकतात आणि सत्याचा हा लढा कोणत्या वळणावर जाईल हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद.